मित्रांनो, जीवन अनेकदा आपल्या मार्गावरती अनपेक्षित आव्हानं फेकत असतं, ज्यामुळे आपण भारावून जातो आणि जणू काही सर्व काही विस्कळीत होतंय असं आपल्याला वाटू लागतं. मग वैयक्तिक संकट असो, करिअरला आलेला धक्का, अयशस्वी नातेसंबंध किंवा आरोग्याच्या समस्या असोत, हे क्षण भावनिकदृष्ट्या थकवणारे असू शकतात. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आपल्या सर्वात गडद काळामध्ये देखील आपल्यामध्ये आशा आणि लवचिकता जिवंत आहे. जेव्हा सर्व काही संपले असं वाटतं, तेव्हा त्या क्षणांना कसं नेव्हिगेट करावं आणि पुढे जाण्यासाठी सामर्थ्य कसं मिळवावं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच तुमच्या भावना मान्य करा. वर दुर्गम परिस्थितीचा सामना करताना आपल्या भावनांना ओळखणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःला दुःख, राग, निराशा आणि भीती वाटू द्या. या भावनांना दडपून टाकणं तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आपल्या भावना ओळखणं आणि स्वीकारणं हे उपचार आणि पुनर्प्राप्तीकडेलं पहिलं पाऊल आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आधार घ्या. तुम्हाला एकट्यानं कठीण काळातून जाण्याची बिलकुल गरज नाही. मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा एखाद्या थेरपिस्टशी संपर्क साधा, जो भावनिक आधार आणि मार्गदर्शन देऊ शकेल. तुमचा विश्वास असलेल्या व्यक्तीशी बोलणं तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा दृष्टिकोन मिळवण्यासाठी मदत करू शकतं आणि तुम्हाला आठवण करून देऊ शकतं की तुम्ही तुमच्या संघर्षामध्ये एकटे नाही आहात. आता पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तोडून टाका. जेव्हा तुम्हाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा ते लहान, अधिक व्यवस्थापित करण्यामध्ये किंवा कार्यांमध्ये विभाजित करणं उपयुक्त ठरू शकतं. म्हणजेच एखादी योजना तयार करा जी तुम्हाला समस्येचं निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची रूपरेषा देईल. एका वेळी एकाच टप्प्यावरती लक्ष केंद्रित करून तुम्ही दडपल्यासारखे वाटणे टाळू शकता आणि प्रगती करत असताना सिद्धीची भावना तुम्ही निर्माण करू शकता. आता पुढची गोष्ट म्हणजेच स्वतःची काळजी घेणं या दरम्यान फार आवश्यक आहे. आव्हानात्मक काळात स्वतःच्या काळजीकडे दुर्लक्ष करणं स्वाभाविक आहे. तथापि लवचिकतेसाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं देखील फार आवश्यक आहे. तुम्हाला पुरेसा आराम मिळत असल्याची खात्री करा. छंद हे सर्व तुमची मनस्थिती आणि मानसिक स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे लक्षात असू द्या. आता पुढचा मुद्दा म्हणजेच बदल स्वीकारा. मित्रांनो, बदल हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि कधीकधी नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं आवश्यक असतं. बदलाला विरोध करण्याऐवजी वैयक्तिक वाढीची संधी म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नवीन अनुभव आणि शक्यतांनी भरलेल्या, तुम्ही कधीही कल्पनाही न केलेल्या मार्गावर तुम्हाला ती घेऊन जाऊ शकते, हे लक्षात असू द्या. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे वास्तववादी अपेक्षा सेट करा. जेव्हा असं वाटतं की सर्व काही कमी होतंय, तेव्हा स्वतःसाठी अवास्तव अपेक्षा ठेवणं सोपं आहे. स्वतःशी दयाळू व्हा आणि लक्षात घ्या की पुनर्प्राप्ती आणि प्रगतीला वेळ लागतो. साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा आणि वाटेत अगदी लहान लहान विजय तुम्ही सेलिब्रेट करत जा. आता पुढची गोष्ट तुम्ही काय करू शकता, तर आपण नियंत्रित काय करू शकतो यावरती लक्ष केंद्रित करा. काही परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. तुमची वृत्ती, तुमच्या कृती आणि तुमचे प्रतिसाद, तुमची ऊर्जा सकारात्मकता आणि सक्रिय प्रयत्नांकडे निर्देशित करा. तुम्ही तुमच्या आयुष्यावर आनंदाची भावना पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा मुद्दा म्हणजेच अनुभवातून शिका. आव्हानात्मक काळ अनेकदा मौल्यवान धडे देतो. तुमच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात यावर विचार करण्याची संधी घ्या. हे धडे तुम्हाला नवीन बुद्धी आणि लवचिकता प्रदान करू शकतात. तुम्हाला भविष्यातील आव्हानांना अधिक सामर्थ्यानं आणि समजूतदारपणे तोंड देण्यासाठी सुसज्ज करतात. जेव्हा असं वाटतं की सर्व काही संपलंय, तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्यात दृढ राहण्याची आणि पुन्हा तयार करण्याची आंतरिक शक्ती आहे. तुमच्या भावना ओळखा, आधार घ्या आणि बरे होण्यासाठी छोटी छोटी पावलं उचला. बदल स्वीकारा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. पुढचे दिवस पुढे जाण्याची, शिकण्याची आणि वाढवण्याची नवीन संधी आहे.
लवचिकता आणि दृढनिश्चयानं तुम्ही जीवनातील सर्वात आव्हानात्मक क्षणांवर देखील मात करू शकता, हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जेव्हा सगळं काही संपलंय असं वाटतं ना, तेव्हा स्वतःला मजबूत करायला शिका आणि पुन्हा नवीन उभारी घ्या. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.